आजच्या स्पर्धेच्या आधुनिक युगात कामाचा अतिरिक्त ताण, धकाधकीचं जीवन, कौटुंबिक कलह, दहशतवादाचं सावट, आर्थिक विवंचनेमुळे येणारा मानसिक ताण आणि या सर्व बाबींमुळे होणाऱ्या नैराश्यमय जीवनाकडे सकारात्मक विचारांनी पाहून आपल्या जीवनातील ताणतणाव कमी करून आनंदमय जीवन जगण्यासाठी माननीय अशोक देशमुख यांनी तणावमुक्ती कार्यक्रमाद्वारे हजारो व्यक्तींना तणावमुक्त केलं आहे. समाजामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या सेवाभावी वृत्तीचे श्री अशोक देशमुख हे टाटा मोटर्स या उद्योग समूहात काम करत असताना योग प्रशिक्षणासाठी वरिष्ठांकडून त्यांची निवड झाली. या संधीचं सोनं करून श्री अशोक देशमुख यांनी 1988 ते 2000 या 12 वर्षात 10,000 लोकांना योगशिक्षण दिलं. त्यातील 50 साधक पुढे योगशिक्षक होऊन समाजकार्य करीत आहेत. योगामुळे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी इत्यादी शारीरिक व्याधींचं निराकरण होत असलं तरी मानसिक संतुलन राखण्यासाठी काहीतरी वेगळा उपाय करण्याची गरज आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यातूनच तणावमुक्त जीवन या कार्यक्रमाची संकल्पना माननीय अशोक देशमुख यांनी तयार केली. सन 2000ला टाटा मोटर्समधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन माननीय अशोक देशमुख यांनी योग शिक्षणाबरोबरच तणावमुक्त जीवन या कार्यक्रमाची सुरुवात केली. आत्तापर्यंत यशदा, जॉन्सन अँड जॉन्सन, टाटा मोटर्स, LG, मर्सिडीज बेन्झ, कॅडबरी, कोको कोला इत्यादी नामवंत कंपन्यांसाठी तणावमुक्त जीवन याचं व्याख्यान दिलं. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस, ST कर्मचारी व अधिकारी, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच महिला दिनानिमित्त महिला बचत गटांसाठी नाशिक आणि बारामती येथेही व्याख्यानाचे कार्यक्रम झाले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर अंध व अपंग यासाठी विशेष असे वेगळे कार्यक्रम घेतले. विविध शासकीय आणि निमशासकीय सामाजिक संस्थांच्या नामवंत व्याख्यानमालांमधून व्याख्याने दिली. अशा या समाजोपयोगी कार्यक्रमाचं महत्त्व जाणून स्थानिक वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची माहिती जनतेस व्हावी म्हणून वेळोवेळी प्रसिद्धी दिली. अंग मेहनतीचे काम करणारा कष्टकरी, देशाचा प्रमुख घटक शेतकरी, आपलं पुढील भवितव्य म्हणजे विद्यार्थी, समाजव्यवस्था टिकवून ठेवणारं नातं म्हणजे पती पत्नी, शिक्षक, कर्मचारी, व्यापारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या कामामुळे येणारा मानसिक ताण आणि त्यामुळे बिघडणारी समाजव्यवस्था यांच्यासाठी माननीय अशोक देशमुख हे संपूर्ण महाराष्ट्रात तणावमुक्तीचा संदेश पोहोचवून सर्व स्तरातील व्यक्तींचं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कार्यक्रमाबरोबरच माननीय अशोक देशमुख यांच्या व्याख्यानमालेतील व्याख्यान हसत खेळत तणावमुक्ती, कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी तणावमुक्ती कार्यशाळा, संपूर्ण तणावमुक्ती यासाठी 1 दिवसीय कार्यशाळा, त्याबरोबरच फक्त पती पत्नींसाठी नांदा सौख्य भरे असे विविध प्रकारचे कार्यक्रम असून या कार्यक्रमाचं आयोजन करून आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद घ्यावा. त्या सहकार नगरमध्ये एका डॉक्टरने मला चहा प्यायला बोलवलं. मोठा बंगला, वरांड्यात डॉक्टर, त्याची 2 पोरं, बायको बसले होते आणि गेटमध्ये भलं मोठं कुत्रं बांधलेलं होतं. मी आज जायला लागलो, ते गुरगुरायला लागलं. म्हणलं डॉक्टर साहेब कुत्रं. ते म्हणले तुम्ही या. म्हणले ते कुत्रं मला चावल. त्या डॉक्टरची बारकी बारकी पोरं काका या, काका या. शेवटी डॉक्टरांच्या बायकोला मी म्हणलं की मॅडम ते कुत्रं मला चावल. सकाळीच आणलंय, पाहायचंय चावतं का नाही चावत. देशमुख सरांनी येथे आलेल्या ट्रेनिंगच्या कर्मचाऱ्यांना प्रथम आपल्या शारीरिक आजाराविषयी काय काय आजार होतात ड्रायव्हर ड्युटी करताना किंवा काम करताना याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली व त्यावर त्यांनी त्याच्यावरचे उपाय हास्यविनोदातून सांगितले. तुम्ही जे एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितले ते सगळ्यांनाच समजले आणि ते एकदमच म्हणजे आमच्या रोजच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी आहेतच, त्यामुळे ते लवकर आम्हाला समजलं.
आम्हाला एमटीच्या लोकांना असं आतापर्यंत कधीच लेक्चर झाले नव्हते आणि म्हणलं एकच इलाज आहे, त्याची दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली करा, तुम्हाला ताण नाही. ते म्हणले त्याची बदली करण्यासाठी मी प्रशासनाला विनंती केलेली आहे, पण प्रशासनाचे अधिकारी म्हटले की तो शिपाई कुठल्या साहेबाला नको आहे म्हणून तुम्हाला ठेवलाय. आहाराबद्दल जास्त सांगणार नाही, 3च वाक्य सांगतो. जे कच्चं खाता येईल ते शिजवू नका, जे शिजवून खाता येईल ते तळू नका, आणि तळलेले पदार्थ खाऊ नका. पोटाचा विषय संपला. ते म्हणले कॉलेजची मुलं ही आमच्यापेक्षा चौपट मोटरसायकल स्कूटर चालवतात, पण त्यांची पाठ दुखत नाही, आमची का दुखते? किती अवघड प्रश्न. मी विचार करायला लागलो. तेवढ्यात इकडून एक प्राध्यापक उभे राहिले आणि ते म्हणले कॉलेजच्या मुलांची पाठ दुखत नाही, कारण मोटरसायकलवर त्यांच्या मागे बसणारी व्यक्ती ही त्यांच्या पाठीला सपोर्ट देऊन बसते. माणसाचं आयुष्यही वाढेल आणि तो तणावमुक्त कसा जगेल हे आपल्याला दिसून येईल. आम्ही प्रात्यक्षिक आपल्याला करून दाखवतो तणावमुक्तीचं. आज मी पहिल्यांदाच त्यांचा कार्यक्रम अनुभवलाय, पण आज पहिल्याच कार्यक्रमात मी खूप तणावमुक्त झालेली. कधीतरी बायकोला सांगा भाजी चांगली झाली. म्हणलं बोलले का? तो म्हणलं हो, बायकोला सांगितलं भाजी इतकी छान झाली, मी तृप्त झालो, मला अत्यानंद झाला, मी संतुष्ट झालो. गेल्या 10 वर्षात एवढी चांगली भाजी खाल्ली नाही. गेली का 10 वर्ष वाया? काय गरज आहे एवढं बोलायची? अरे म्हणलं तुला 2च वाक्य बोलायला सांगितली होती ना, एवढी लांबण कशाला लावली? नाही म्हणलं एवढं सगळं बोललो तरी बायको एकच वाक्य म्हणाली. मी म्हणलं काय भांडण झालं होतं का? भांडण झालं होतं का म्हणल्यावर त्याने रडवेला चेहरा केला. म्हणला सर भांडण नाही. बायको म्हणली लग्नाला 10 वर्ष झाली, 10 वर्षात एवढे चांगले पदार्थ करून घातले, कधी तुमच्या तोंडातून चांगलं झाला शब्द आला नाही. सणासुदीला गोडधड करून घातलं, कधी तुम्ही चांगलं झालं म्हणले नाहीत. आणि आज शेजारणींनी भाजी दिल्याबरोबर आजच्या काळामध्ये कोणीही कोणाला ताण देऊ शकतं हे लक्षात घ्या. आपण पत्रकारिता करत आहात, कुठेतरी बसलेला आहात, कोणीतरी येतं आणि तुम्हाला म्हणतं की साहेब तुम्हाला काही कळत नाही. असं होतं ना? ज्याला अजिबात काही कळत नाही असा माणूस जेव्हा आपल्याला म्हणतो तुम्हाला काही कळत नाही, तेव्हा राग येतो, ताण येतो, दिवसभर डोक्यातून ते जात नाही. घरी आल्यानंतर सुद्धा तुम्ही बारीक चेहरा करून बसता. अशा वेळी बायकोने गप्प बसावं की नाही? ती म्हणते खरंच तुम्हाला काही कळत नाही. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की मला काही कळत नाही. आजच्या काळात कुणीही कोणाला ताण देऊ शकतं. मध्यंतरी मॅडम महापालिकेच्या काही डेप्युटी कमिशनर लोकांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम मी यशदामध्ये घेतला होता. त्यापैकी एका साहेबांना मी विचारलं की साहेब तुम्हाला कसले ताण आहेत? साहेब म्हणले मला माझ्या शिपायाचा ताण आहे. तर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला शिपायाचा ताण ऐकायला कसं वाटतं? ते म्हणले कालच बघा मी ऑफिसमध्ये आलो, मी आल्याबरोबर ऑफिसमधले सगळे लोक उभे राहिले, हा स्टूलवर बसलेला. मी त्याला बोलवून विचारलं की तू उठला का नाही रे? तो म्हणला मी आत्ताच बसलो होतो, बाकीचे सकाळपासून बसले होते. आणि हे सांगायला तंबाखू मळत आला. मी त्याला सांगितलं शासनाचा नियम आहे कार्यालयात तंबाखू खायची नाही, तिकडेच टाकली. म्हणलं माझ्याच कार्पेटवर टाकली. आणि म्हणला ही सवय मला अगोदरच्या साहेबांनी लावली. अगोदरचे साहेब म्हणजे देवमाणूस होते, मला घेतल्याशिवाय एकटे कधी धाब्यावर गेले नाही. म्हणलं साहेब त्याला कामाची गरज नाही का? ते म्हणले त्याची 15 एकर जमीन महापालिकेला गेलेली आहे, काही जमीन विविध कारखान्यांना गेलेली आहे आणि म्हणून त्याला अनुकंपा तत्वावर काम दिले. म्हणलं एवढी जमीन त्याची महापालिकेला गेली, कारखान्यांना गेली, म्हणजे त्याच्याकडे भरपूर पैसे असतील, हा शिपाईची नोकरी का करतोय? ते म्हणले त्याच्या घरातल्या लोकांना असं वाटलं की आपल्या घरातला एक माणूस शासनात असावा म्हणून त्याला ठेवले. म्हणले पैसे भरपूर आहेत त्याच्याकडे. मी स्वतः सरकारी जीपमधून येतो आणि सरकारी गाडीची कंडिशन कशी आहे तुम्हाला माहिती आहे. तो स्वतःच्या मारुती स्टीम गाडीने येतो तर येतो माझ्या गाडीच्या शेजारीच गाडी लावतो. म्हणले
एवढंच नाही म्हणले, त्या भागातले आमदार जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा पहिल्यांदा बाहेर त्याला भेटतात, कारण दोघं स्थानिक. त्याला म्हणतात, काय गणपतराव काही प्रॉब्लेम? तो माझ्याकडे बघत म्हणतो, सध्या तरी नाही. काय करू म्हणलं एकच इलाज आहे, त्याची दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली करा, तुम्हाला ताण नाही. ते म्हणले त्याची बदली करण्यासाठी मी प्रशासनाला विनंती केलेली आहे, पण प्रशासनाचे अधिकारी म्हटले की तो शिपाई कुठल्या साहेबाला नको आहे म्हणून तुम्हाला ठेवलाय. आपली काहीशी परिस्थिती तशीच आहे बघा. कोणाला काढून टाकता येत नाही, कोणाला चेंज करता येत नाही, आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ताण आपल्यावर येणार आहेत. त्याचं नियोजन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. 2 प्रकारचे ताण आहेत, शारीरिक ताण, मानसिक ताण. दोन्हींचा विचार आपण थोडा करूया, है ना. आपण दैनंदिन काम करत असताना आपल्याला काय काय शारीरिक त्रास आहेत सांगा बरं. काय काय दुखतं थोडंसं सांगा. काय दुखतं? डोळ्यांचा त्रास आहे जागरणामध्ये. पायपीट आहे, गाडीवर प्रवास आहे त्याच्यामुळे पाय दुखतात. हां, ॲसिडिटीचा त्रास आहे, लिहून बोटं दुखतात, पाठ दुखते. किरकोळ थोडेसे 2-4 त्रासांबद्दल मी बोलणार आहे. पाय दुखतात हा त्रास आपला आहेच, कारण आपलं काम हे बऱ्यापैकी उभं राहून आणि बसून आहे, आणि त्याच्यामुळं खाली गेलेलं संपूर्ण अशुद्ध रक्त पूर्णपणे वर येत नाही, मग आपले पाय दुखतात. पाय दुखल्यानंतर घरामध्ये जर लहान मुलं असली तर बऱ्याच वेळेला आपण त्यांना पायावर उभं राहायला सांगतो, बरं वाटतं. किंवा ज्या दिवशी आपले संबंध आपल्या बायकोशी चांगले असतील त्या दिवशी त्यांना दाबायला सांगतो. पण रोज संबंध चांगले कुठले, आणि रोज कोण दाबणार? दाबलं तरी दाबायची क्वालिटी कशी? 1 आणि 2 बास का हो? आणि म्हणून पाय दुखण्याचा त्रास आपल्याला होणे याच्यासाठी दैनंदिन काम उरकून जेव्हा तुम्ही रात्री घरी जाल तेव्हा असं आडवं पडा आणि दोन्ही पाय भिंतीला उभे करून ठेवा 1-2-3 मिनटं. म्हणजे खाली गेलेलं अशुद्ध रक्त पूर्णपणे वर येईल. 2-3 मिनटं ठेवा. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक ट्रेनिंग घेतलं होतं, डॉक्टर लोकांचं. ते एक डॉक्टर मला म्हणले, जास्तीत जास्त किती वेळ पाय वर ठेवू? म्हणलं 2 मिनटं बाद झालं. नाही म्हणले, आमच्याकडे वेळ फार असतो, जास्तीत जास्त किती ठेवू? म्हणलं दिवस रात्र टांगड्यावर करूनच पडा. हे 2 मिनटं पायवर ठेवायचे. याच्यानंतर दुसरा त्रास म्हणजे पाठ दुखते, है ना. पाठीच्या कण्याची लवचिकता कमी झाल्यामुळे पाठ दुखते, आणि पाठीच्या कण्याची लवचिकता कशी वाढवायची ते आपण पाहणार आहोत. रामदेवजींनी सांगितलं, तुम्ही केलं, हे बऱ्याच वेळा झालेलं आहे ना. मी एक सांगतो, तेवढं कराल का? असे हात करा बरं बसलेल्या लोकांनी, आणि त्यांच्याकडे कॅमेरा घेऊन जा. असेच हात डावीकडे घेऊन जा, डावं इकडे आहे तुमचं. मग सरळ, मग उजवीकडे न्या, सरळ. हात उलटे करा, वर घ्या शतानावरती, बस सोडा. फिक्स चेअरवर बसून, खुर्चीत बसून 30 सेकंद इकडे, 30 सेकंद इकडे, 30 सेकंद वर. एवढं 1.5 मिनिट तुम्ही रोज केलं तर पाठीच्या कण्याची लवचिकता वाढेल. आणि हे खुर्चीतच बसून करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत खुर्ची सोडायची नाही मॅडम. 30 सेकंद इकडे, 30 सेकंद इकडे, 30 सेकंद वर, 1.5 मिनिट. आता हे असं खूप चांगलं केलं ह्यांनी. सध्या मी सहकार खात्याचे कार्यक्रम देतोय. ते असं शिकवताना प्रत्येकजण दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तिकडे पण इकडे पण. विचारलं तर म्हणतात आम्ही सहकारातले आहोत. पाठीचा त्रास हा सगळ्यांना आहे, आपल्याला आहे, वरिष्ठांना आहे, कनिष्ठांना आहे. कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांची सुद्धा पाठ दुखते, पण